मित्रांनो, घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. घर बांधायचं, मोठ्या मोठ्या भिंती बांधल्या, महल बांधल्यामध्ये माणूस सुखी होतो का? ते घर होतं का? अरे साधू संत येती दारात, तोची दिवाळी दसरा. आपल्या दारात जर कोणी पाहुणे रावणे आले, आपल्या दारात जर कोणी व्यक्ती आला तर त्याचा सन्मान झाला पाहिजे, त्याला चहा पाणी दिलं पाहिजे, त्याला जेवण दिलं पाहिजे. नाही तर घर बांधतोय आपण मरणाचं, मोठं घर आहे, 4 मजली आहे, पण मायबापाला इज्जत नाही. मायबापाला त्या घरात जागा नाही, मायबापाच्या हातामध्ये पाणी भेटत नाही. काय घर ते कामाचं? ज्या घरामध्ये सन्मान जर आईचा होत नसेल, ज्या घरामध्ये सन्मान जर पत्नीचा होत नसेल, ज्या घरामध्ये सन्मान जर महापुरुषांचा होत नसेल, तर ती बिल्डिंग काय कामाची? ज्या घरामध्ये विचार नाही. आणि म्हणून म्हणतात घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती. हे भिंत उभारली, ती भिंत उभारली, मोठी मोठी भिंत केली म्हणजे घर होते का? नाही. घरामध्ये प्रेम असलं पाहिजे, घरामध्ये जिव्हाळा असलं पाहिजे. घरामध्ये जे लोक राहतात ते भाऊ असू द्या, बहीण असू द्या, पती पत्नी असू द्या, सासू सासरे असू द्या, नातेवाईक असू द्या, त्या घरामध्ये प्रेम राहिलं पाहिजे, त्या घरामध्ये नैतिकता राहिली पाहिजे, त्या घरामध्ये मैत्री असली पाहिजे, त्या घरामध्ये बुद्धाचा, शांतीचा, मानवतेचा, नीतिमत्तेचा, नैतिकतेचा, चांगुलपणाचा विचार असला पाहिजे. माणसाचे मन चांगले असले पाहिजे, तेव्हा ते घर बनत असतं. एकमेकाचा आदर करून, एकमेकाचा सन्मान करून.